मुक्ताईनगरात विनापरवाना खत विक्रीचा संशय, भूमी विकास ॲग्रोचे गोदाम सील. जिल्हास्तरीय भरारी पथकाची धडक कारवाई. खतांचे नमुने तपासणीसाठी नाशिकला रवाना. मुक्ताईनगर प्रतिनिधी तालुक्यातील भूमी विकास ॲग्रो एजन्सी येथे जिल्हास्तरीय भरारी पथकाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गोदामामध्ये विनापरवाना खतांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली असून पथकाने संबंधित गोदामाला तात्काळ सील ठोकले आहे. या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नेमकी घटना काय? जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मुक्ताईनगर येथील भूमी विकास ॲग्रो एजन्सीच्या गोदामाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत असे आढळले की संबंधित एजन्सीकडे खत विक्रीचा परवाना असला तरी ज्या गोदामात साठवणूक केली होती त्या गोदामाचा उल्लेख परवान्यामध्ये समाविष्ट नव्हता. नियमांचे सर्रास उल्लंघन करून या अनधिकृत गोदामात खतांची मोठी साठवणूक केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. अधिकारी पथकाची धडक कारवाई. कृषी विकास अधिकारी श्री पद्मनाभ मस्के आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री विकास बोरसे यांच्यासह मुक्ताईनगरचे कृषी अधिकारी व गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष धायडे यांच्या पथकाने ही धाड टाकली. गोदामातील प्रत्येक साठ्याची बारकाईने तपासणी करण्यात आली. जळगाव यांना गुप्त खबर मिळाली असल्यामुळे मुक्ताईनगर येथील भूमी विकास ॲग्रो एजन्सी येथे भरारी पथक तपासण्यासाठी गेले असता तपासणीअंती असे आढळले की भूमी विकास ॲग्रो एजन्सी यांनी खताच्या परवान्यामध्ये गोडाऊन समाविष्ट केलेले नसल्याने गोडाऊन तपासणीसाठी पथक गेले असता 005234 व 0050 वॉटरबोर्ड चालू खत व इतर खतसुद्धा गोडाऊनमध्ये अस्तव्यस्त आढळले. 005234 व 0054 हे खत त्वरित ॲग्रो जळगाव या कंपनीचे उत्पादन असून खताच्या बॅगवर परवाना क्रमांक नसणे, बिल तपासले असता बिलावर बॅच नंबर नसणे, त्यामुळे सदरील खत संशयास्पद वाटल्यामुळे सदरील खताचे गुणवत्ता तपासणीसाठी नमुने घेऊन खत चाचणी प्रयोगशाळा नाशिक येथे पाठविले आहे. त्यामुळे भूमी विकास ॲग्रो एजन्सी यांच्या गोडाऊनला सील लावण्यात आलेले आहे. तसेच जिल्हास्तरीय पथक यांच्याकडून सदर कंपनीस विक्री परवाना आहे किंवा नाही याचा तपास सुरू आहे.